साधी जाणीव नसावी माणसाला. कमाल आहे. तू त्या आराध्याबद्दल बोलतो श्रेयस, जी श्रावणीची बहीण होती आणि श्रावणीची दुश्मनी आराध्या नसलेल्या या ताराशी आहे. श्रेयस, चहा नाश्ता नाही केलास तू? नकोय मला, ऑफिसला निघायचंय. आणि मगाचं आपलं बोलणं मी विसरलो नाहीये. प्लीज तूही विसरू नकोस. त्या गोष्टीसाठी मी नाराज आहे आणि नाराजच राहणार आहे. हवं तर आबोला धरलाय असंच समज. आज पुन्हा एकदा खेळ बसली त्याला सत्य सांगताना. का असं होतंय पुन्हा पुन्हा? तुम्ही श्रेयसचा जीव घेण्याचा प्रयत्न केला? हो, आपल्या रक्ताचा मुलगा आहे होतो. माझ्या पोटी जन्म घेतलाय त्याने. तुम्ही वडील आहात त्याचे. जन्म देण्यापलीकडे तुझा आणि श्रेयसचा काहीही संबंध नाही. जिथे नाळ तुटली तिथे नातं संपलं. त्याची खरी आई यशोधराच आहे. आणि मुंबईत काय फक्त पुत्रप्रेमापोटी आलीस? अरविंदचा बिझनेस बळकवा ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली रे? तुझ्याच ना? विसरलीस? श्रेयससाठी तू फक्त आश्रित आहेस. आश्रित. अरे श्रेयस, तू असून घरीच आहेस? बरं झालं. तुला शिरा तर आवडत नाही. काय करू तुझ्यासाठी? तू म्हणशील ते, तुला जे आवडेल ते. नाही नाही, असं काही नकोय मला. आणि गेलो नाही म्हणजे मी निघालोच आहे आता ऑफिसला जायला. असं होय? माझ्या लक्षातच नाही आलं ते. नाही नाही, काही हरकत नाही. मला कधी काही स्पेशल खावंसं वाटलं किंवा तुमच्या हातून काही खावंसं वाटलं तर मी सांगेन तसं तुम्हाला. कधी सांगशील तुला काय खावंसं वाटतंय ते? हा श्रेयस, मी काय म्हणते. हॅलो. हा, ते राजेश शिर्के येणार आहेत. मीटिंग रिस्केड्यूल केली आहे ना? हा, ते खूप पंक्च्युअल आहेत. जर माझ्या आधी आले ते तर त्यांना लाऊंजमध्ये बसवू नका. माझ्या केबिनमध्ये न्या आणि त्यांना काय हवंय नको ते बघा. खूप सिनियर आहेत ते. ओके. श्रेयस, तू संध्याकाळी ऑफिसमधून येईपर्यंत मी करून ठेवेल. फक्त काय करू ते सांग. मामा, झालं काम? होय, दिला निरोप. बर. श्रेयस, तुझ्यासाठी ऑफिसमध्ये डबा पाठवू का? तुला खीर आवडते का? अहो नाही नाही, तुम्ही कशाला दगदग करताय? आराध्या आहे ना. आराध्याला न सांगता कळतं मला काय हवंय ते. ती देईल डबा, तुम्ही नका काळजी करू. होय, निघालोय आम्ही. चल चल. श्रेयस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. सॉरी आत्या, पण आता खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. आम्हाला आता वेळेत पोचायला हवं. नंतर बोलू. हा, बाय. श्रेयस, श्रेयस, श्रेयसने तर रडवला आत्या. पण कमाल आहे, आईने कळवळून मारलेली हाक पोचली नाही का ह्याच्या मनापर्यंत? मला वाटते तशी रक्ताची नकळत उसळणारी ओढ जाणवतच नाहीये का ह्याला? की हे म्हणाले तसं नाळ तुटल्यावरती नातं तुटलं? मला ही खरंच ओढ वाटते त्याची की केवळ मनाचे खेळ आहेत हे सगळे.